विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 संदर्भात अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्याबद्दल एक महत्त्वाचं परिपत्रक त्यांनी टाकलेलं आहे। तो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आधार जे कार्ड आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक असणे गरजेचे आहे, तरच फॉर्म भरता येणार आहे। तर हा आधार कार्ड क्रमांक आपल्या मोबाईल नंबरला लिंक कसा करायचा, किती दिवसांत लिंक होतो, संपूर्ण प्रोसेस काय आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही। त्यासाठी आत्ता सबस्क्राइब करा, आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। त्या अगोदर थोडी महत्त्वाची माहिती सांगून घेतो। पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे। दोनही पुस्तकांमध्ये पहिल्या पुस्तकामध्ये 14,675 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरण केलेले आहे। दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी ही पुस्तके कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता। जर ऑनलाईन घ्यायची असतील ही पुस्तके तर या ठिकाणी तुम्ही Amazon फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात। आता पूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मोबाईल क्रमांक इथं दिलेला आहे त्यांनी पॉईंट, मोबाईल क्रमांक आधारशी कसा लिंक करावा, अपडेट करावा याबद्दल माहिती दिलेली आहे। जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नसेल तर नोंदणीपूर्व तो लिंक करणे आवश्यक आहे। मोबाईल क्रमांक आधारची लिंक करण्याची प्रक्रिया कशी आहे मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला या ठिकाणी मागील वर्षी काय होतं, आपला OTP जो होता तो ईमेलवरती येत होता, परंतु ईमेलवरती आता फक्त व्हेरिफिकेशन लिंक येते, त्याच्यावरती क्लिक करायचे असते। परंतु आता काय आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजेच नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तिथे आधार कार्ड क्रमांक टाकायला लागतो। त्याच्यानंतर प्रोसीड केल्याच्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जातो। म्हणजे जर लिंक नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, म्हणजे कंपल्सरी लिंक असणे गरजेचे आहे। आता तो कसा करायचा इथे 5 मुद्दे समजावून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा डाऊट राहणार नाही, सर्व मुद्दे इथे क्लिअर होतील। पहिला पॉईंट आहे, आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर, आपले सरकार सेवा केंद्रावर बघू शकता आधार एनरोलमेंट अपडेट सेंटरवर तुम्ही जायचं आहे। आपल्या जवळील आधार केंद्र शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करा। या लिंकचा खूप फायदा होईल, तुम्ही इथे बघा। आता ID प्रूफ म्हणून तुम्हाला तिथे तुमचं बघू शकता मूळ ओरिजिनल आधार कार्ड न्यायचं आहे। अपडेटसाठी, दुरुस्तीसाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर नमूद करायचा आहे हे सांगा। बायोमेट्रिक्स पद्धत तुम्ही या ठिकाणी करायची आहे, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन, तुमचे थंब वगैरे तिथे घेतले जातील। त्याच्यानंतर काही दिवसांत तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट झाल्याची SMS द्वारे तुम्हाला UDI कडून अपडेट दिली जाईल। आता महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो। आता ही जी लिंक दिली आहे, एक मिनिट, ही जी लिंक दिली आहे ती कशासाठी आहे आणि कशी करायचे हे सांगतो। आणि एकदा तुम्ही सेंटरवर अपडेट केले त्याच्यानंतर किती दिवसात अपडेट होते हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता आधार कार्ड अपडेटची प्रोसेस तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याच्या अगोदर बघू शकता ते लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल, असा इंटरफेस ओपन होईल। इथे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिलेले आहे, इथे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, तुमचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर या प्रोसीड बटनावरती तुम्ही क्लिक करा, ठीक आहे। प्रोसीड बटनावरती क्लिक केला त्याच्यानंतर अशी प्रकारची तुमच्यासमोर यादी ओपन होईल। ही यादी कशाची आहे तर मी काय टाकलं होतं, माझा अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हा टाकला होता आणि तालुका हा अकोले टाकला होता। त्याच्यानंतर जेवढे पण मला जवळचे, आता माझा पिनकोड या ठिकाणी वगैरे म्हणजे तेवढ्या पण जवळचे माझे आधार केंद्र आहेत ना, सर्व त्यांचं या ठिकाणी काय भेटेल, त्यांचं नाव भेटेल, त्यांचा ॲड्रेस भेटेल, पिनकोड क्रमांक, मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल भेटेल। आता तुम्हाला हे सर्व जवळचे आधार सेंटर तुम्हाला इथे बघायला भेटतील। तेथे आता तुम्ही ऑनलाईन करायच्या भानगडीमध्ये पडू नका। ऑनलाईन यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ भेटतील की आधार क्रमांक मोबाईलशी कसा लिंक करायचा, त्या झंझटमध्ये, त्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। तुम्ही जवळच्या आधार सेंटरवरती जायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, तेथे तुम्हाला जुनं आधार कार्ड आणि काही पुरावे तिथे घेऊन जायचे आहेत हे अपडेट करण्यासाठी, ठीक आहे। आता महत्त्वाचा पॉईंट मी इथे तुम्हाला सांगून देतो। आता अपडेट केले, समजा आज तारीख आहे 30 ऑक्टोबर तारीख आहे, तर आधार 30 तारखेला अपडेट केले तर तुमचे 3 ते 4 दिवसामध्ये लगेच अपडेट होऊन जाते, आणि अपडेट झाल्याचा
मेसेज तुम्हाला ईमेलवरती तुमच्या मोबाईल नंबरवरती UDAI कडून पाठवले जातो. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट धरा. म्हणजेच तुमचं या ठिकाणी 3 ते 4 दिवसामध्ये लगेच अपडेट होऊन जाते. फॉर्म भरण्यासाठी अजून कंप्लीट 1 महिना आहे, तुमच्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे लगेच अपडेट करून घ्या, तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. अन्यथा तुम्हाला OTP येणार नाही. आधार क्रमांक मोबाईल तिथे कोणता मोबाईल नंबर टाकायला येत नाही, तिथं येतो आधार कार्ड क्रमांक टाकायला. आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर प्रोसीड केल्यावर तो आधार कार्ड क्रमांक कोणत्या मोबाईलशी लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी OTP जातो. त्याच्यामुळे आधार कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांकासोबत मोबाईल नंबरसोबत लिंक असणे कंपल्सरी आहे, गरजेचे आहे, तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल, तरच तुम्हाला OTP येईल. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जी ही लिंक आहे मी तुम्हाला 1 मिनिट ती दाखवली, ही जी लिंक आहे, जो हा PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप जॉईन आहे तो जॉईन करा आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.